आजच्या दिवशी आपण फार सजगपणे बोलतो. सरकारी यंत्रणा असतील, NGO असतील, सामान्य व्यक्ती म्हणून आपण संकल्प सुद्धा करतो झाडं लावण्याची किंवा पर्यावरणातील जे काही सुधार आहे ते करण्यासाठी आपला वाटा कसा असेल. आपण स्टेटस ठेवतो, आपण प्रोफाईल ठेवतो. आज पर्यावरण दिवसानिमित्त आपण खूप काही बोलतो, मात्र पर्यावरणाचा दिवस हटला की आपण सगळं विसरून जातो. हे सत्य आहे. हे माझ्या बाबतीत आहे आणि तुमच्या बाबतीत आहे. पण मी आता बोलताना आणि इकडे फिरताना तुम्ही माझ्या पाठीमागे काय ते बघा. कारण पर्यावरण दिवस हा आपण फक्त ऑक्सिजनची जुळून बघतो, मात्र पर्यावरण दिवस हा अनेक घटकांशी जोडला जावा. त्यानंतरच आपल्या पर्यावरणाचा जो काही ऱ्हास होत चाललेला आहे किंवा काय करायला पाहिजे याबद्दलची एक संकल्पना तुम्हाला येईल. आता मी बोलत फिरत असताना तुम्हाला पाठीमागं झाडी दिसली. ही झाडं माहिती आहे तुम्हाला, छत्रपती संभाजीनगरच्या शहराच्या मधोमध आहेत. एक जंगलाचा भास तुम्हाला झाला असेल आणि 25 एकरवर अगदी शहराच्या मध्यभागी एक जंगल उभं करण्यात आलेलं आहे. आणि या जंगलामध्ये आपण बघतो पक्ष्याचा आवाज. या पक्ष्याचा आवाज सहसा आपण जंगलामध्ये ऐकतो, मात्र तो शहराच्या मधोमध ऐकायला येतोय. याचा अर्थ किती मस्त आहे बघा. मला तर हा आवाज ऐकून बरेच दिवस झाला, मात्र हा आवाज घुमतोय. हे दोन व्यक्ती आहेत मराठवाड्यातले, अगदी अचाट आणि झपाटलेले हे दोन व्यक्ती आहेत जे पर्यावरणासाठी झाडासाठी काम करतात. प्रशांत गिरी सर आहेत आणि मिलिंद गिरीधारी सर आहेत. हे दोन मराठवाड्यातली लोक एवढी झपाटलेली आहेत झाडं वाढवण्यासाठी, जंगलं वाढवण्यासाठी. आज पर्यावरण दिवसाच्या निमित्त या दोघांना बोललं नाही तर पर्यावरण दिवसावर काही केलं नाही किंवा मी बातमी केली नाही असं मला वाटेल. सर, मी तुमच्याकडे आधी येतो. प्रशांत गिरी सर, मला एक सांगा, पर्यावरण आणि झाड याचा कसा संबंध? पर्यावरण आणि झाड याचा संबंध असा आहे, पर्यावरणाचं मूळच झाड आहे. झाडं आणि जंगलं जर नसतील तर पर्यावरण राहणार नाही. ऍक्च्युली काय मागच्या काही वर्षापासून माणूस असा वागतोय की पृथ्वीचा 7/12 त्याच्या नावावरती आहे, पण तसं नाहीये. माणूस ही एक प्रजाती या पृथ्वी तलावरची. त्या व्यतिरिक्त हजारो लाखो करोडो प्रजाती आहे. त्यांचं फूड आणि शेल्टर जर काही आहे ती झाडं आहे, जंगलं आहे. त्यांना वजा करून आपण जिवंत राहू शकत नाही. आणि तरच मी बोलताना हे केलं की पर्यावरण म्हटलं की आपण फक्त ऑक्सिजनची मात्रा किती एवढंच बघतो. ते हे चुकीचं आहे. चुकीचं नाहीये, पण ते अर्धवट आहे. पर्यावरण मध्ये झाडं, आपण ज्यावेळेस झाडांबद्दल बोलतो, झाडांना फक्त ऑक्सिजन पुरतं सीमित करणं अत्यंत चुकीचं आहे. झाडं हे प्रायमरी सोर्स नाहीये ऑक्सिजनचं. झाडांचा रोल त्याच्यापेक्षा कितीतरी महत्वाचा आहे. मी जसं बोललो आता की झाडं फूड आणि शेल्टर आहे हजारो लाखो करोडो विविध प्रजातींचं, आणि त्याच्यापैकी मानव ही एक प्रजाती आहे. तर त्याच्यामुळे झाडांचं महत्व तर आहेच, त्यात काही शंका नाही. एक माणूस म्हणून मी करायला काय पाहिजे आज पर्यावरण दिवशी? पर्यावरण दिवशी सगळीकडे झाडं लावताना लोक आपल्याला दिसतील, फोटो काढताना दिसतील. मला वाटतं सगळ्यांनी झाडं लावणं गरजेचं आहे असं मला वैयक्तिकरित्या वाटत नाही. पण पर्यावरणाचा जो आपण ऱ्हास करतो, जे विनाकारण गाड्यावरती फिरतो, आजूबाजूला झाडं तोडत असताना आपण त्याच्यावरती दुर्लक्ष करतो, प्लास्टिक, घराच्या बाजूला जे प्लास्टिक जमा होतं आपण ते जाळतो. तर अशा एक नाही कैक याद्या निघतील. आपण आपल्या नद्या घाणेरड्या करतो, नद्यामध्ये आपण राख टाकतो, नद्यामध्ये कचरा टाकतो. आपण तेवढं जरी करणं बंद केलं तरी आपण पर्यावरणासाठी मोठं काम करू शकू. फक्त झाडं लावणं एवढंच पर्यावरणाशी रिलेटेड आहे किंवा तेवढंच सीमित आहे असं नाहीये. त्याच्यापेक्षा एक सामान्य माणूस म्हणून मी डे टू डे मध्ये काय करतो, माझी दिनचर्या कशी आहे, ती किती पर्यावरण पूरक आहे, ते सुद्धा मी बघायला पाहिजे. पुन्हा आवाज ऐकायला येतोय बघा पक्ष्याचा, तो शहरामध्ये ऐकायला येतो, हे माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. मिलिंद सर, मला एक सांगा, तुम्ही म्हणजे झाडांसाठी अख्खा महाराष्ट्र पायी तुडवलेला आहे, मला माहित आहे. तुम्हाला कदाचित एखादाच व्यक्ती असा असेल की ज्याला झाडाची एवढी माहिती आहे. खूप झाडं आपले नाहीसे होत आहेत, दुर्मिळ प्रजाती आता बुडत चाललेल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी कसं बघता तुम्ही? महाराष्ट्र जरी फिरला असाल तर मराठवाड्यात कसं बघता? कारण मराठवाड्यात कायम दुष्काळ आहे, पाऊस कमी पडतोय. आज पर्यावरण दिवसाची आपण कसं रिलेट करूया? नाही, एकूणच माणूस जो आहे तो एकमेव असा घटक आहे की तो पर्यावरणाला मारक ठरतोय. आपण बघतोय की आपण डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगल नष्ट करून शेती कडे वळवलो, आणि आता चालू आहे अजूनही. म्हणजे शेतीचा विस्तार म्हणून जंगल
पश्चिम घाट जर बघितला तर फारच विदारक दृश्य तुम्हाला बघायला मिळेल की तिथं सगळे जंगलं तोडून कारण की बरेचसे खाजगी जंगल आहेत ते, तर ते जंगलं तोडून तिथं काय म्हणता येईल त्याला फार्म हाऊस किंवा शेती असं मोठ्या प्रमाणात चालू आहे. तर हे कुठेतरी बंद होणं आवश्यक आहे आणि याला शासकीय धोरण काहीतरी ठरवणं आवश्यक आहे की जे काही खाजगी जंगलं आहेत ते CSR म्हणू किंवा शासकीय यंत्रणेकडून जर आपण अधिग्रहित करू शकलो आणि ते वाचवू शकलो तर मला वाटत नाही की नवीन पुन्हा तुम्हाला वन विभागाकडून वृक्षारोपण करण्याची गरज भासणार नाही, किमान त्या एरिया तरी. मराठवाड्याचा विचार केला तर खूपच जंगल क्षेत्र म्हणजे कमी झालेलं आहे आणि झाडं लावताना बघा अशा चुका होऊन गेलेल्या आहे की ग्लिरिसिडियासारखं किंवा सुबाबूळ आहे, वेडी बाबूळ आहे असे झाडं आपण लावले जे आक्रमक आहेत आणि त्याच्यामुळे एकूणच याचा ऱ्हास जैवविविधता जी आहे बायोडायव्हर्सिटी ज्याला म्हणतो त्याचा प्रचंड ऱ्हास झालेला आहे की आपली स्थानिक झाडं जी आहे ती पशुपक्ष्यांना मोठ्या प्रमाणात काय म्हणतात खाद्य देतं, त्यांना निवारा पुरवतं. पण हे विदेशी झाडं जे आहेत ते बरेचसे ह्या सगळ्या पशुपक्ष्यांसाठी मारक ठरलेले आहेत. आपण बघतोय की ग्लिरिसिडियाच्या खाली साधं गवत देखील उगलेलं नसतं. तर हे थांबवणं आवश्यक आहे. टप्प्याटप्प्याने हे झाडं काढून आपले स्थानिक झाडं वाढवणं आवश्यक आहे. सर मला आता प्रश्न एक आहे की या सगळ्या पर्यावरणाच्या ऱ्हासाला आपण मानव स्वतःला जबाबदार मानायलाच पाहिजे, दुसरा कोणी नाही. माणसानेच पर्यावरणाचा ऱ्हास केलाय तर माणूसच हा ऱ्हास कसा वाचवू शकतो, तुम्हाला कसं वाटतं? बघा आपण आता ही पर्यावरणाचा ऱ्हास हा जागतिक समस्या आहे आणि ते मी अगोदरच बोललो की माणूस त्याला जबाबदार आहे, तर माणसावर सगळी जबाबदारी आहे. तर आपण बघूया नद्या ही जीवनवाहिनी म्हटलं जातं. तर नद्या ह्या प्रदूषित करण्याचं काम आपणच केलंय. तर तिथलं प्रदूषण तिथं थांबवणं सहज शक्य आहे. आपण प्लॅस्टिकचा कचरा बघा आता प्रचंड म्हणजे नद्यांचा जे आहे प्रवाह प्लॅस्टिकने भरलेला असतो आणि नद्याचं जे प्रवाहीपणा आहे तो जंगलावर अवलंबून आहे. त्याच्या काठावर जर जंगल असलं तरच ते वाहती असते ती नदी. म्हणजे पाण्याचा स्रोत जो आहे तो जंगलातून मिळतो नद्यांना, हे फार कमी जणांना माहिती आहे. तर जंगल आपण नष्ट केलं तर नद्याच्या काठी काही क्षेत्र ठरवून तिथं जंगल पुन्हा निर्मिती करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि जे सांडपाणी आहे सगळ्या नद्या बघताय तुम्ही, पुण्यामध्ये तर प्रचंड प्रदूषण झालेलं नद्याचं. तर ते सांडपाणी रोखणं हे अवघड नाही आहे, अशक्य नाही आहे, सोपं आहे खरं तर. फक्त त्याला इच्छाशक्तीची गरज आहे, म्हणजे प्रशासकीय आणि लोकांची पण. खरं तर तोच माझा प्रश्न होता की सरकारी यंत्रणा आपापल्या पद्धतीने काम करते, काहीच करत नाहीये सरकारी यंत्रणा असं म्हणणं सुद्धा थोडंसं अन्यायकारक होईल. मात्र सरकारी यंत्रणेला हे करायला पाहिजे की स्वतः मनातून लोकांनी जर ठरवलं तर हा कायापालट होऊ शकतो. दंडाची गरज असता कामा नये. खरंय. नाही मला असं वाटतं की जसं त्या नद्यांवर काम व्हायला पाहिजे तसं होत नाहीये. म्हणजे बघा नद्यांचं सौंदर्यीकरण, काठांचं सौंदर्यीकरण हा काही उपाय नाही. त्याला पहिला उपाय जो केला पाहिजे तो सांडपाणी त्यातलं जाणं बंद केलं पाहिजे. ते सोपं आहे खरं तर. त्याला तुम्ही सांडपाण्याचा व्यवस्थापन करा, ते शुद्ध करून हवं तर पाठवू म्हणजे नदीमध्ये सोडू शकता. आणि जे कारखाने आहेत सांडपाणी सोडतायत, आता बघा यमुना गंगा ज्या प्रदूषित झाल्या त्या कारखाने जबाबदार आहेत त्याला, तर त्यांच्यावरती कारवाई सहज करणं शक्य आहे. ते कारखाने दुसरीकडे अन्यत्र पण हलवणं शक्य आहे. जर सर आता मला फक्त जाता एकच नासाचा एक रिपोर्ट आला होता की मराठवाड्याच्या बाबतीत 2050च्या आसपास मराठवाड्याचा वाळवंट होईल अशा पद्धतीचा एक अंदाज त्यांनी वर्तवला होता. आता सगळ्या गोष्टी बघता झाडांची सगळी कत्तल आहे किंवा नद्यांचं प्रदूषण आहे किंवा आपल्या मराठवाड्यातल्या पाण्याच्या जमिनीखालची पाण्याची पातळी ही खालावत चाललेली आहे. तुम्हाला वाटतंय की ठीक आहे त्यांचा एक अंदाज आहे परंतु असं होऊ शकेल? होऊ शकतं. म्हणजे वाळवंटीकरणाकडे चाललेलो आपण. खरं तर आपण जर आता वेग बघितला की जंगल नष्ट करण्याचा जो वेग बघितला आपण, आता बघा झाड वाढायला किती वेळ लागतो पण तोडायला अगदी काही मिनिटं लागतात. आणि त्याच्यात असे राक्षसी यंत्र शोधून काढलेले आपण चेन सॉ सारखे. त्याच्यामुळे चोरटी वृक्ष तोड तर प्रचंड वाढलेली आहे. शेतकरी जे आहेत ते आता त्यांचाही दोष नाही, एकराचं त्यांचं गुंठ्यावर आलेलं असल्यामुळे शेतामध्ये झाडं राहिलं त्या ह्यानी, आणि डिफॉरेस्टेशन तर दुसरीकडे चालूच आहे. तर आपण नक्कीच असं जर स्थिती राहिली तर आपण वाळवंटीकरणाकडे चालवलं आहे. आणि बघा त्याचं मुख्य लक्षण जे आहे आपण अनुभवतोय
की जे एकूण वातावरणाचं म्हणजे ऋतुमान जे आहे ते सगळं बिघडलेलं आहे. तर केवळ 1.9 डिग्री सेल्सिअस एवढं जागतिक तापमान वाढलेलं असल्यामुळे आता हे तर सगळे मे चक्र मध्ये बिघडले. पावसाळा सुरू झाला आपल्याकडे. बघा हे जे चक्र बिघडलेले आहे ते केवळ आपण कारणीभूत आहे. जर हे सुस्थितीत राहिलं असतं सगळं, जंगलं आहेत, नद्या आहेत, तर हे चक्र बिघडलेलं नसतं. तर निश्चितपणे मिलिंद गिरधारी सरांचा अभ्यास आहे. त्यांनी पूर्ण महाराष्ट्र फिरलेला आहे. एकंदरीत त्यांनी सांगितलेले की जो काही पर्यावरणाचा ऱ्हास कसा झालेला आहे. मात्र प्रशांत माने सरांनी एक फार चांगलं या ठिकाणी सांगितलेलं आहे की आज पर्यावरण दिवस आहे, तुम्ही झाड नका लावू. झाड लावण्याची गरज नाही. मात्र पर्यावरणाला जे काही नुकसान करतोय आपण, ते करणं जरी आपण टाळलं तर अनेक झाडं लावल्याचा फायदा त्या ठिकाणी होईल. निश्चितपणे या दोघांच्या अभ्यासाचा फायदा मराठवाड्याला होईलच होईल. मात्र एक नागरिक म्हणून आपण सुद्धा यामध्ये एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे. झाड नाही लावू शकत, काही हरकत नाही, मात्र पर्यावरणाला नुकसान होईल या कृती तरी आपण टाळून पर्यावरणाच्या वाढीला चांगला एक मदत आपण करू शकतो. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.